10वीचा निकाल लागल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो. डॉक्टर बनायचं असेल तर काय करावं? पीसीबी म्हणजे नक्की काय? नीट किती कठीण आहे? एमबीबीएस शिवाय अजून कोणते ऑप्शन्स आहेत? आणि खरं सांगायचं तर काही विद्यार्थी फक्त सोसायटी प्रेशरमुळे पीसीबी घेतात. काही जण व्हाईट कोटच्या ड्रीमसाठी घेतात, तर काहींना खरंच लोकांची सेवा करायची असते. पण पीसीबी म्हणजे फक्त एमबीबीएस नाही. पीसीबी म्हणजे एक मोठं विश्व आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पीसीबी म्हणजे काय, एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, फार्मसी, नर्सिंग, ॲग्रिकल्चर, नीटची रियालिटी, पीसीबी कोणासाठी योग्य, सॅलरी किती मिळते, फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज आणि पीसीबी घेताना कोणत्या चुका टाळाव्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजचा एक योग्य निर्णय तुमचं पूर्ण फ्युचर बदलू शकतो. पीसीबी म्हणजे काय? पीसीबी म्हणजे पी फिजिक्स, सी केमिस्ट्री, बी बायोलॉजी ही सायन्स शाखेतील मेडिकल साईड आहे. जर तुम्हाला ह्युमन बॉडीबद्दल इंटरेस्ट असेल, बायोलॉजी आवडत असेल, डॉक्टर बनायचं असेल, लोकांची सेवा करायची असेल, मेडिकल फील्डमध्ये करिअर करायचं असेल, तर पीसीबी तुमच्यासाठी पॉवरफुल ऑप्शन असू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पीसीबी म्हणजे फक्त डॉक्टर नाही. पीसीबी घेतल्यावर एमबीबीएस, डेंटिस्ट, आयुर्वेदिक डॉक्टर, होमिओपॅथी, फार्मसी, नर्सिंग, ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, रिसर्च, न्यूट्रिशन अशा खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. आता एक रियालिटी बोलूया. पीसीबी ग्लॅमरस दिसत असलं, डॉक्टर शब्द भारी वाटत असला, तरी हा प्रवास सोपा नाही. कारण खूप स्टडी, लाँग सिलेबस, नीट कॉम्पिटिशन, कन्सिस्टन्सी, पेशन्स लागते. कधीकधी फ्रेंड्स मजा करत असतात आणि तुम्ही बायोलॉजी डायग्रॅम्स काढत बसलेले असता. कधी 12-12 तास अभ्यास करावा लागतो. कधी 1 मार्कमुळे गव्हर्नमेंट सीट मिस होते. पण जर तुमच्या डेडिकेशन असेल, तर पीसीबी तुमचं आयुष्य बदलू शकतो. जेव्हा पीसीबी बोलतो, तेव्हा पहिला शब्द येतो एमबीबीएस. एमबीबीएस म्हणजे बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. हा डॉक्टर बनण्याचा मुख्य कोर्स आहे. कालावधी 5.5 वर्षे. यामध्ये ॲनाटॉमी, ह्युमन बॉडी, सर्जरी, मेडिसिन, हॉस्पिटल ट्रेनिंग शिकवले जाते. एमबीबीएस नंतर डॉक्टर, सर्जन, फिजिशियन, स्पेशलिस्ट बनता येते. पण एमबीबीएस सीट मिळवण्यासाठी नीट एक्झाम क्लिअर करावी लागते आणि इथेच सुरू होते खरी कॉम्पिटिशन. दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट देतात, पण गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट्स खूप लिमिटेड असतात. म्हणून हार्डवर्क, रिव्हिजन, मॉक टेस्ट्स, डिसिप्लिन खूप महत्त्वाचं असतं. नीटमध्ये मुख्य सब्जेक्ट्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि सर्वात इम्पॉर्टंट एनसीईआरटी. काही विद्यार्थी सोशल मीडियामध्ये टाइम वेस्ट करतात, 11वी इग्नोर करतात, लास्ट मोमेंट स्टडी करतात आणि मग प्रेशर वाढतं. म्हणून जर पीसीबी घेत असाल तर 11वी पासून सिरियस प्रिपरेशन सुरू करा. हा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे, कारण खूप विद्यार्थ्यांना वाटतं एमबीबीएस नाही मिळालं म्हणजे आयुष्य संपलं. पण नो, पीसीबीमध्ये खूप पॉवरफुल करिअर्स आहेत. टूथ बीडीएस, डेंटिस्ट, दातांचे डॉक्टर, डेंटल क्लिनिक, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, ओरल सर्जरीमध्ये करिअर करू शकता. बीएएमएस, आयुर्वेदिक डॉक्टर, आयुर्वेदा बेस्ड मेडिकल सिस्टम. आज आयुर्वेदिक फील्ड खूप ग्रो होत आहे. बीएचएमएस, होमिओपॅथी, होमिओपॅथिक ट्रीटमेंट. लो साईड इफेक्ट्समुळे डिमांड वाढत आहे. फार्मसी, मेडिसिन्सबद्दल पूर्ण स्टडी. करिअर, फार्मासिस्ट, ड्रग रिसर्च, मेडिकल कंपनीज, फार्मा इंडस्ट्री. नर्सिंग, जर केअरिंग नेचर असेल तर नर्सिंग खूप रिस्पेक्टेबल प्रोफेशन आहे. आज इंडिया आणि अब्रॉडमध्ये नर्सेसची ह्यूज डिमांड आहे. ॲग्रिकल्चर, फ्युचरचं अंडररेटेड फील्ड. ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ऑर्गॅनिक फार्मिंग, गव्हर्नमेंट ॲग्रिकल्चर जॉब्समध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पीसीबीमध्ये सॅलरी किती मिळते हा प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. सॅलरी डिपेंड्स ऑन कोर्स, स्किल्स, एक्सपिरियन्स, लोकेशन. ॲव्हरेज अंदाज, एमबीबीएस डॉक्टर 8 LPA ते 50 LPA प्लस, फार्मासिस्ट 3 LPA ते 15 LPA, नर्स 4 LPA ते 20 LPA, अब्रॉडमध्ये जास्त 5 LPA टू 25 LPA. पण मेडिकल फील्डमध्ये रिस्पेक्ट, स्टेबिलिटी, सर्व्हिस हे पैसेपेक्षा मोठं असतं. पीसीबी कोणासाठी बेस्ट आहे? जर तुम्हाला बायोलॉजी आवडते, ह्युमन बॉडीबद्दल क्युरिओसिटी आहे, लाँग स्टडी चालते, पेशन्स आहे, सर्व्हिस माइंडसेट आहे, तर पीसीबी तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. पण जर
बायोलॉजी अजिबात आवडत नाही. फक्त फॅमिली प्रेशर आहे. रक्त पाहून भीती वाटते. तर दुसरे ऑप्शन्स एक्सप्लोर करा. कारण रॉंग स्ट्रीम इज इक्वल टू स्ट्रेस. पार्ट 8. पीसीबी घेताना कोणत्या चुका टाळाव्या? फक्त फ्रेंड्स घेत आहेत म्हणून पीसीबी घेऊ नका. 11th लाईटली घेऊ नका. मोबाईल ॲडिक्शन वाढू देऊ नका. NCERT इग्नोर करू नका. मेंटल हेल्थ इग्नोर करू नका. आणि सर्वात इम्पॉर्टंट, स्वतःची दुसऱ्यांशी कंपॅरिझन करू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, व्हाईट कोट फक्त कपडा नसतो. तो रिस्पॉन्सिबिलिटी, डेडिकेशन, सर्व्हिस, सॅक्रिफाईस याचा सिम्बॉल असतो. पीसीबीचा मार्ग कठीण आहे, पण इम्पॉसिबल नाही. एका छोट्या गावातील विद्यार्थीसुद्धा मोठा डॉक्टर बनू शकतो, जर मेहनत, कन्सिस्टन्सी आणि स्वतःवर विश्वास असेल तर. आजचा निर्णय तुमच्या फ्युचरचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. ड्रीम मोठं ठेवा, मेहनत मोठी करा आणि हार मानू नका. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, श्रेया एज्युकेशन हब सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं ड्रीम करिअर कोणतं आहे. धन्यवाद.